नमस्कार मैत्रिणींनो, मी शिवन्या आणि आपल्या वाव शिवन्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजचा टॉपिक तर तुम्हाला थंबनेलवरून समजलाच असेल आणि आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे, कारण अनेक कपल्सला एक प्रश्न नेहमीच सतवत असतो की लवकर गर्भधारणा कशी होईल, ओव्युलेशन पिरियडमध्ये प्रेग्नंट कसं व्हायचं आणि इरेग्युलर पिरियड्स किंवा लो AMH असेल तर प्रेग्नन्सी शक्य आहे का? तर आजच्या या व्हिडिओमध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे आणि अगदी सोप्या भाषेतून मी तुम्हाला समजून सांगणार आहे। ओव्युलेशन म्हणजे काय? फर्टाईल विंडो कधी असतो? ओव्युलेशन सिम्पटम्स, ओव्युलेशन कॅल्क्युलेटर कसं वापरायचं, बेझल बॉडी टेम्परेचर म्हणजे काय, ओव्युलेशन किट्स, लो AMH आणि इरेग्युलर पिरियड्स मध्ये काय करावे, नॅचरल टिप्स टू कन्सीव्ह फास्ट। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहिला मुद्दा आहे, लवकर गर्भधारणा होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ओव्युलेशन। तर मैत्रिणींनो, गर्भधारणा होण्यासाठी ओव्युलेशन होणं खूप गरजेचं आहे। ओव्युलेशन म्हणजे काय? महिलांच्या ओव्हरीमधून दर महिन्याला एक एग रिलीज होतो, यालाच ओव्युलेशन असं म्हणतात। हा एक फक्त 24 तासच सर्व्हाइव्ह करू शकतो, त्यामुळे ओव्युलेशनचा योग्य वेळ ओळखणं खूप महत्त्वाचं आहे। दुसरा मुद्दा आहे फर्टाईल विंडो म्हणजे काय? तर फर्टाईल विंडो म्हणजे प्रेग्नेन्सी होण्यासाठी सर्वात जास्त चान्स असलेले दिवस। ओव्युलेशनच्या आधीचे 5 दिवस, ओव्युलेशनचा दिवस म्हणजे एकूण 6 दिवस फर्टिलिटी जास्त असते, बरोबर। आता याचा एक एक्झाम्पल देते तुम्हाला। जर तुमचा पिरियड सायकल ही 28 दिवसांची असेल तर ओव्युलेशन साधारण हा 14व्या दिवशी होतं आणि फर्टाईल डेज असतात पाळीच्या 10व्या दिवसापासून ते पाळीच्या 15व्या दिवसा। आता ओव्युलेशन कॅल्क्युलेटर कसं काम करतो? तर ओव्युलेशन कॅल्क्युलेटर हा तुमच्या पिरियड सायकलवर अंदाज लावतो। तुम्हाला फक्त लास्ट पिरियड डेट तुमची काय आहे आणि तुमची सायकल लेंथ 28 दिवसांची आहे, 30 दिवसांची आहे, ही सायकल लेंथ तुम्हाला माहित असायला हवं। कॅल्क्युलेटर तुम्हाला सांगतो की ओव्युलेशन डे, फर्टाईल विंडो, पण लक्षात ठेवा इरेग्युलर जर पिरियड्स असतील तर कॅल्क्युलेटर 100% ॲक्युरेट नाही। बेझल बॉडी टेम्परेचर म्हणजे काय? तर बेझल बॉडी टेम्परेचर म्हणजे सकाळी उठल्यावर शरीराचं टेम्परेचर ओव्युलेशन झाल्यावर शरीरात प्रोजेस्टेरॉन हार्मोन वाढतो आणि टेम्परेचर थोडं वाढतं। आता ते कसं ट्रॅक करायचं? रोज सकाळी उठल्यानंतर थर्मामीटरने टेम्परेचर घ्यायचं आहे आणि एक चार्ट बनवायचा आहे। ओव्युलेशन झाल्यावर तापमान साधारण 0.5 डिग्रीने वाढतं। हे मेथड नॅचरल आहे, पण थोडी मेहनत करा। ओव्युलेशनचे सिम्पटम्स म्हणजे काही लक्षणं असतात। आता आपण पाहूया ओव्युलेशन होताना शरीरात कोणते बदल दिसतात। पहिला मुद्दा आहे ब्रेस्ट टेंडरनेस, स्तन दुखणे। म्हणजे ओव्युलेशनच्या वेळेस हार्मोनल चेंजेसमुळे ब्रेस्टमध्ये हेवीनेस किंवा टेंडरनेस जाणवू शकतो। दुसरा मुद्दा आहे क्रॅम्प्स म्हणजे ओटी पोटात दुखणं किंवा काही महिलांना ओव्युलेशनच्या वेळेस एका बाजूला हलकी क्रॅम्प। मुद्दा आहे वजायनल डिस्चार्ज म्हणजे पांढरट चिकट स्त्राव। ओव्युलेशनच्या काळात डिस्चार्ज एग व्हाईट सारखा स्ट्रेची होऊ शकतो, हा सर्वात स्ट्रॉंग संकेत आहे की फर्टिलिटी। त्यानंतर इन्क्रीज सेक्शुअल डिझायर, ओव्युलेशनच्या वेळेस नॅचरली लिबिडो वाढतो, बॉडी स्वतः प्रेग्नेन्सीसाठी तयार होत असते। आणि पाचवा मुद्दा आहे स्पॉटिंग ड्युरिंग ओव्युलेशन। कधी कधी हलकं स्पॉटिंग दिसू शकतं, हे नॉर्मल असू शकतं। फॉलिक्युलर मॉनिटरिंग म्हणजे काय? तर जर तुम्हाला कन्सीव्ह होत नसेल तर डॉक्टर फॉलिक्युलर स्टडी करायला सांगतात। म्हणजे यामध्ये काय असतं, अल्ट्रासाउंड करून बघतात की एक ग्रो होते की नाही, ओव्युलेशन होते की नाही आणि योग्य साईजला एक फुटतोय की नाही। ही मेथड स्पेशली हेल्पफुल आहे ज्यांना PCOS, PCOD किंवा इरेग्युलर पिरियड्स चा जो प्रॉब्लेम आहे त्या महिलांना ही मेथड योग्य आहे। त्यानंतर ओव्युलेशन किट्स म्हणजे LH टेस्ट किट्स। ओव्युलेशन किट्स हे युरिन टेस्ट स्ट्रिप्स असतात। हे LH हार्मोन डिटेक्ट करतात आणि LH सर्च आला की पुढच्या 24 ते 36 तासात ओव्युलेशन होणार असतं। आता बेस्ट टाइम इंटरकोर्ससाठी कोणता आहे? तर LH पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या दिवशी आणि पुढच्या दिवशी बेस्ट टाइम आहे इंटरकोर्ससाठी, जर तुम्हाला कन्सीव्ह करायचं असेल तर। ओव्युलेशन पिरियडमध्ये प्रेग्नेंट होण्यासाठी बेस्ट टिप्स आहेत। इंटरकोर्स किती वेळा करावे? तर फर्टाईल विंडोमध्ये अल्टरनेट डेज म्हणजे एक दिवसाआड संबंध ठेवा। जसं की पाळीचा 10वा दिवस आहे, त्यानंतर 12वा दिवस, 14वा दिवस, 16वा दिवस डेली करणं गरजेचं नाही, पण कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे। नॅचरली कन्सीव्ह फास्ट करण्यासाठी लाईफस्टाईल टिप्स आहेत काही। हेल्दी डाएट आहे, फॉलिक ऍसिड रिच फूड्स आहेत, ते मी तुम्हाला सांगते। जसं की पालक, डाळी, अंडी। वजन योग्य ठेवा, अंडरवेट किंवा ओव्हरवेट दोन्ही फर्टिलिटी कमी करतात। त्यानंतर स्ट्रेस कमी करा, स्ट्रेसमुळे ओव्युलेशन डिले होऊ शकतो आणि यासाठी मग तुम्ही योगा, मेडिटेशन हेल्पफुल आहे, तुम्ही या गोष्टी करू शकता। स्लीप आणि एक्सरसाइज, दररोज 7 ते 8 तासांची झोप आणि हलका वॉक सुद्धा गरजेचा आहे।
त्यानंतर लो AMH मध्ये प्रेग्नन्सी शक्य आहे का? तर मैत्रिणींनो, लो AMH म्हणजे एग रिझर्व कमी आहे, पण प्रेग्नन्सी शक्य आहे जर ओव्ह्युलेशन होत असेल, योग्य टायमिंग असेल आणि डॉक्टरांचा जर गायडन्स घेतला असेल लो AMH मध्ये, तर डिले न करता अर्ली कन्सल्टेशन गरजेचं आहे. इरेग्युलर पिरियड्समध्ये कन्सिव्ह कसं करायचं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. इरेग्युलर पिरियड्समध्ये ओव्ह्युलेशन कधी होईल सांगता येत नाही. म्हणजे काही उपाय सांगते: ओव्ह्युलेशन किट्स, फॉलिक्युलर स्कॅन, PCOS ट्रीटमेंट, वेट मॅनेजमेंट आणि डॉक्टरला भेटणं खूप गरजेचं आहे या गोष्टींमध्ये. त्यानंतर डॉक्टरांना कधी भेटावं, जर तुम्हाला 1 वर्ष प्रयत्न करूनही प्रेग्नन्सी होत नसेल आणि तुमचं वय जर अबाउट 35 असेल, खूप इरेग्युलर असतील, सिव्हिअर पेन किंवा थायरॉइड PCOS असेल, तर यावेळेस तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला म्हणजे गायनेकोलॉजिस्टचा सल्ला घेणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहिलं की ओव्ह्युलेशन म्हणजे काय, फर्टाईल विंडो कशी ओळखायची, ओव्ह्युलेशन सिम्पटम्स कसे ओळखायचे, ओव्ह्युलेशन कॅल्क्युलेटर कसं चेक करायचं, BBT मेथड कशी करायची, ओव्ह्युलेशन किट्स, लो AMH आणि इरेग्युलर पिरियड्स टिप्स. सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य टायमिंग, हेल्दी लाईफस्टाईल आणि पेशन्स. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महिलांसाठी हेल्पफुल माहिती करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.